आज आपण भरली वांगी बनवणार आहे। पहिलं मी त्या शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, त्यात मी हळद, लाल तिखट आणि गोडा मसाला, धण्याची पावडर आणि मीठ घालते। हे सगळं घालून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। दुसरीकडे मी आता कढईत तेल तापून घेणार आहे, त्याच्यात मोहरी घालते आहे। मोहरी तडतडली की जिरं घालणार आहे, त्यानंतर थोडंसं हिंग घालून घेते आहे आणि मग कढीपत्ता घालणार आहे। त्याच्यानंतर हळद घालू आपण आणि मग चिरलेला कांदा घालणार आहोत। चिरलेला कांदा भरपूर असा घेतला आहे मी आणि कांदा घालून मी व्यवस्थित परतून घेणार आहे। हे सगळं आपला कांदा गुलाबी होईपर्यंत आपण वांगी भरून घेऊयात। मधनं कट करून घेतली आहेत मी वांगी आणि त्यात हा मसाला जो आहे शेंगदाण्याचा कुटाचा तो सगळा मी भरून घेते। व्यवस्थित प्रमाणे भरून घ्यायचा आहे हा। नंतर कांदा जो आपला गुलाबी झाला आहे त्याच्यात आपण आलं लसूण पेस्ट घालूयात। एकदा व्यवस्थित परत परतून घेऊ आणि त्याच्यामध्ये आपण ही वांगी घालणार आहोत। वांगी घालून आपण व्यवस्थित एकदा सगळं परतून घेऊ। हलक्या हाताने घ्यायचं आहे, नाहीतर सगळा मसाला बाहेर येतो। आणि थोडंसं आपण थोडीशी वांगी शिजेपर्यंत थोडंसं पाणी घालणार आहे आपण। हां, थोडासा वांग्यांचा किंचित कलर बदलला की त्याच्यात आपण जो शेंगदाण्याचा कुटाचा मसाला उरला आहे तो सगळा घालून घेऊ, व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आणि आता आपण सगळे मसाले थोडे थोडे परत घालणार आहोत। लाल तिखट घालते आहे मी इथे, गोडा मसाला घालते आहे, त्याचबरोबर मी इथे थोडंसं मीठ घालणार आहे। व्यवस्थित सगळं आपण एकदा मिक्स करून घेऊयात आणि आपण मीडियम गॅसवर हे झाकण ठेवून शिजवणार आहे। आपली भरली वांगी तयार आहेत। छान असा तेल सुटलं आहे त्याला। अशा नवनवीन रेसिपीसाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।